विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. विठ्ठला गुंतलो या संसारी, विठ्ठला संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. बालपण गेले सुखात, बालपण गेले सुखात, बालपण गेले सुखात, बालपण गेले सुखात. तारुण्य आले धोक्यात, तारुण्य आले धोक्यात, तारुण्य आले धोक्यात, तारुण्य आले धोक्यात. म्हातारपण आले दारात, म्हातारपण आले दारात, म्हातारपण आले दारात, म्हातारपण आले दारात, म्हातारपण आले दारात. विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. आला मानव या संसारी, आला मानव या संसारी, आला मानव या संसारी, आला मानव या संसारी, आला मानव या संसारी. आपण आपुला वैरी झाला, आपण आपुला वैरी झाला, आपण आपुला वैरी झाला, आपण आपुला वैरी झाला. विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. गर्भवासी बहु कष्टलो, 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 गर्भवासी बहु कष्टलो. 84 योनी फिरूनी आलो, 84 योनी फिरूनी आलो, 84 योनी फिरूनी आलो, 84 योनी फिरूनी आलो, 84 योनी फिरूनी आलो. विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. तुका म्हणे जगावे गळे, तुका म्हणे जगावे गळे, लटकत पंच सार. विठ्ठला गुंतलो या संसारी, विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी
विठ्ठला गुंतलो या संसारी हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला आहे. हे अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण शब्द संत तुकाराम महाराजांच्या एका सुप्रसिद्ध अभंगातील आहेत. संसाराच्या चक्रात अडकल्यामुळे देवाची आठवण कशी राहत नाही आणि त्यातून निर्माण झालेली आर्तता या अभंगात संत तुकाराम महाराज यांनी मांडलेली आहे. विठ्ठला गुंतलो या संसारी या अभंगाचा संपूर्ण अर्थ असा आहे. या संसारात मनुष्य इतका गुरफटून गेला आहे की त्याला श्रीहरीची आठवणच उरत नाही. बालपण खेळण्यात निघून गेले, तारुण्य विषयामध्ये म्हणजेच मोहामध्ये वाया गेले आणि आता म्हातारपण दारात येऊन ठेपले आहे. मानवी देह मिळूनही आपण स्वतःचेच वैरी शत्रू बनलो आहोत. 84 लक्ष योनीतून फिरताना गर्भामध्ये जे दुःख झाले ते विसरून आपण संसारात रमलो आहोत, असे संत तुकाराम महाराज म्हणतात.